हॅलो फ्रेंड, जॉब बाय स्टडी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहोत. आपण बघू शकता आजची जी जाहिरात असणार आहे पोलीस भरतीबद्दल असणार आहे आणि पोलीस भरतीबद्दल सगळी माहिती आपण या ठिकाणी देणार आहोत. आपण बघू शकता जे ऑफिशियल वेबसाईट आहे, ऑफिशियल हे डॉक्युमेंट्स आहे. आपण बघू शकता PDF आहे. उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय परतूर आणि मंठा या 2 तालुक्यातील हे भरती असणार आहे. आपण बघू शकता तर ऑफिशियल नोटिफिकेशन आपण दिलेलं आहोत, जे रिलीज झालेलं आहे 12/9/2025 आणि या जालना जिल्ह्यातील परतूर आणि मंठा या ठिकाणी जे असलेले पोलीस पाटील या पदासाठी जे पद रिक्त असलेले पद आहे ते भरण्यासाठी इथं ऑनलाईन आवेदन आपल्याला मागवण्यात येत आहे. त्याची आपण सर्व माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहोत. आपण बघू शकता जालना जिल्ह्यातील परतूर आणि मंठा या 2 तालुक्यातील 153 गावामध्ये पोलीस भरती होणार आहे. आपण बघू शकता पोलीस पाटील भरती होणार आहे आणि त्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहे. त्यासाठी काय क्वालिफिकेशन लागणार आहे आणि पात्रता काय असणार आहे त्याची सगळी डिटेल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपण बघू शकता व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि गावाची यादीसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर कोणत्या गावामध्ये किती जागा आहे आणि कोणत्या कॅटेगरीला कोणती जागा आहे, काय पात्रता लागणार आहे आणि महिलांसाठी किती पदं इथे रिक्त असणार आहे आणि आरक्षित पदं किती रिक्त असणार आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. आपण बघू शकता ऑनलाईन करण्याची जी सुरुवातीची तारीख आहे 15/9/2025 आहे आणि लास्ट जी तारीख आहे 30/9/2025 आहे. आपण बघू शकता पात्र उमेदवाराची जी अर्जाची जी छाननी होणार आहे 1/10/2025 होणार आहे आणि 2/10/2025 पर्यंत चालणार आहे. पात्र उमेदवारांना जे ऑनलाईन सर्टिफिकेट आहे आपण बघू शकता ॲडमिट कार्ड आहे 6/10/2025 ते 12/10/2025 पर्यंत डाउनलोड करता येणार आहे. आपण बघू शकता लेखी परीक्षा असणार आहे आणि लेखी परीक्षा जी असणार आहे 12/10/2025 असणार आहे. तिचा रिझल्ट हा आन्सर की असणार आहे ती 12/10/2025 रिलीज होणार आहे आणि फायनल आन्सर पत्रिका आपण बघू शकता ती आन्सर पत्रिका आहे. म्हणजे आपण बघू शकता प्रश्नपत्रिकेचं काही हरकत प्रमाणपत्र आपण जाहीर करू शकतो 13/10/2025 आपण बघू शकता. जर आपली काही कंप्लेंट असेल तर अंतिम आन्सर पत्रिका आपण बघू शकता 14 तारखेला रिलीज होणार आहे. आपण बघू शकता अंतिम या अर्जाचा अंतिम दिनांक आपण बघू शकतो 3/9/2025 पर्यंत भरण्यात येणार आहे आणि त्याच्यानुसार आपण बघू शकता. त्याचप्रमाणे महिलांसाठी इथं 30% पद रिक्त असणार आहे. तर सर्वात जास्त जागा इथं महिलांच्या असणार आहे. महिलांना खूप त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे. आपण बघू शकता पोलीस पाटीलसाठी किमान आवश्यकता दिलेली आहे. आपण बघू शकता 10वी उत्तीर्ण पाहिजे. त्याचबरोबर 30/9/2025 रोजी त्याचं वय 25पेक्षा कमी नसावं आणि 45पेक्षा जास्त नसावं. आपण बघू शकता पोलीस या पदाकरता वयमर्यादा इथे दिली नाही. बघू शकता वयमर्यादा दिलेली आहे 25पेक्षा जास्त नसावं. त्याचप्रमाणे अर्जदार हा कायम स्थानिक गावातील रहिवासी असावा. त्याचप्रमाणे त्याचे लहान कुटुंब प्रमाणपत्र असावं. आपण बघू शकता त्याचप्रमाणे इथं आपण बघू शकता विविध जे आरक्षण आहे ते इथे भेटणार आहे मागासवर्गीयांसाठी. आपण बघू शकता मागासवर्गीय EWS हे पण सुद्धा आरक्षण भेटणार आहे. इथं जे परीक्षेचं स्वरूप आहे लेखी परीक्षा पहिली आहे आपण बघू शकता 80 मार्काची आणि तोंडी परीक्षा 20 मार्काची. सर्व टोटल गुण 100 मार्काचे आहे. सर्वसाधारण स्वरूप असणार आहे परीक्षेचं 10वीच्या बेसवर असणार आहे आपण बघू शकता आणि लेखी परीक्षा असणार आहे. त्यामुळे आपल्याला काळ्या पेनचा इथं वापर करायचा आपण बघू शकता. त्याचप्रमाणे आपण बघू शकता इथं अर्जदार कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसावा. त्याचप्रमाणे तो ग्रामपंचायतचा सदस्य नसावा अशी पडताळणी आपल्याला पाहिजेत. त्याचप्रमाणे पोलीस पाटील यांच्या पाल्यांना इथं विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे आणि त्यांना सवलत भेटणार आहे. एका अर्जासाठी आपण एका गावासाठी एकच अर्ज करू शकतो आणि स्थानिक रहिवासीचा अर्ज करू शकतो. त्याचप्रमाणे आपण बघू शकता जे पद आरक्षित आहे त्याच आरक्षित कॅटेगरीमध्ये हे पद आपल्याला भेटणार आहे. त्याची आपण लिस्ट बघणार आहोत, ती आपण लास्टला बघणार आहोत. आपण बघू शकता आणि त्याचप्रमाणे इथे खेळाडू वगैरे आणि प्रकल्पग्रस्त भूमिग्रस्त यांना आरक्षण इथे भेटणार नाही आहे कारण की गाव नियोजित पद असल्यामुळे त्यामुळे एक पद आपल्याला भेटणार नाही. आपण बघू शकता पोलीस पाटलाचे वारसांना त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. द्वितीय प्राधान्य ते शैक्षणिक पात्रतावर देणार आहे. तृतीय जे प्राधान्य आहे माजी सैनिकांना देणार आहे. आपण बघू शकता आपले अर्ज त्या अर्जाची फीज आहे ती भरल्याशिवाय आपला अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. आपण बघू शकता त्याचप्रमाणे थोडी इथं माहिती दिलेली आहे डॉक्युमेंट्स अपलोड कोणते करायचे वगैरे काय आणि त्या ऑनलाईन पद्धतीने कसे करायचे ते याची माहिती दिलेली आहे. शक्यतो आपण अर्ज हा आपला ऑनलाईन ठिकाणीच भरून घ्या. त्याचप्रमाणे आपण बघू शकता लेखी परीक्षेबद्दल माहिती दिलेली आहे इथं प्रमाणपत्राबद्दल आणि आपण बघू शकता ही माहिती उपविभागीय दंडाधिकारी तथा अध्यक्ष पोलीस पाटील निवड समिती परतूरकडे असणार आहे. आपण बघू शकता 12/9/2025 दिनांक दिलेला आहे. ऑफिशियल वेबसाईट आहे. त्याचप्रमाणे आपण गावाची यादी सुद्धा बघणार आहोत. आपण बघू शकता
ते परतूर अंतर्गत जे गावं येणार आहे आणि तालुके येणार आहे, आपण त्याच्याबद्दल माहिती बघू शकता. परतूर आणि मंठा तालुक्यातील गावांची इथं यादी दिलेली आहे. आरक्षण, सामाजिक आरक्षण प्रवर्ग दिलेला आहे, समांतर आरक्षण प्रवर्ग दिलेला आहे. आपण बघू शकता. आपलं गावाचं नाव बघा आणि कोणत्या कॅटेगरीसाठी हे पद निघलेलं आहे त्याची सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आपण बघू शकता. सगळी काही गावाची नाव दिलेली आहे आणि आपण बघू शकता 175 गावं आहे. त्यामुळे आपण प्रत्येक गाव बघणार नाही आहे आणि तुम्ही आपलं नाव याच्या यादीमध्ये आहे का नाही ते बघून घ्या. आपण बघू शकता परतूर आणि मंठा 2 तालुके दिले आहे. तालुक्याचे नाव दिलेलं आहे, गावाचे नाव दिलेलं आहे, सामाजिक आरक्षण दिलेलं आहे, समांतर आरक्षण दिलेलं आहे. आपण बघू शकता. ज्या कॅटेगरीला ज्या कॅटेगरीमध्ये जे पद रिक्त आहे त्याच कॅटेगरीमध्ये हे पद भरलं जाणार आहे. त्यामुळे आपण व्यवस्थितरित्या ही माहिती बघा आणि त्याचप्रमाणे आपल्याला अपलोड करायचं आहे. त्यासाठी जे डॉक्युमेंट्स लागणार आहे आपण बघू शकता. ते 10वीचं लागणार आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला चारित्र्य प्रमाणपत्रसुद्धा लागणार आहे, कॅरेक्टर सर्टिफिकेट, सिग्नेचर वगैरे. आणि फॉर्म आपल्याला ऑनलाईन भरायचा आहे आणि तो ऑनलाईन सेंटरवरूनच भरायचा आहे. बघू शकता. तालुके दिलेले आहे इथं मंठा आणि परतूर 2 तालुक्यातील गावं आहेत. 175 गावं आहे सगळेच. आपण बघू शकता. आरक्षित वर्ग ओपनसाठी पण सुद्धा इथे जागा निघलेल्या आहे आणि महिलांसाठी 30% जागा आहेत. सर्वात जास्त या ठिकाणी महिलांचे पद भरलं जाणार आहे यावेळेस. महिलांना मोठ्या प्रमाणात प्राधान्य देण्यात आलेलं आहे. आपण बघू शकता. सगळे काही जाती दिले, सगळे काही गावांची नाव दिलेली आहे. आपण बघू शकता. फॉर्म भरण्याचे एकूण इथं सूची दिलेली आहेत. एकूण फॉर्म किती आहे आणि महिलांसाठी किती आहे आपण बघू शकतो. 30% म्हणजे 48 जागा या महिलांसाठी आहे आणि 105 जागा या इतर पुरुषांसाठी आपण बघू शकता. त्या कॅटेगरी वाईज दिलेल्या आहेत आणि सगळी माहिती इथं भेटलेली आहे. तर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा ही माहिती शेअर करा. आपण बघू शकता इथं स्वयंघोषित प्रमाणपत्र दिलेलं आहे. हे विवाहित ज्या महिला आहेत त्यांना दिलेलं आहे. आपण बघू शकता. तेव्हा तुम्हाला याची प्रिंट काढायची आणि याची प्रिंट आपल्याला हे PDF सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटणार आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समधून हे आपल्याला डाउनलोड करायचं आहे. याची प्रिंट काढून ही आपल्याला भरायची आहे स्वतः. आणि आपण बघू शकता कलर झेरॉक्स इथं कलर झेरॉक्स सोबत आधार कार्ड सोबत वगैरे जे काही लेखी परीक्षेसोबत असताना डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन असताना हे आपल्याला सोबत न्यायचं आहे. आपण बघू शकता. स्वयंघोषित प्रमाणपत्र आपल्याला लेडीजला द्यायचं आहे लग्नापूर्वीचं. आपण बघू शकता. लग्नानंतरचं नाव वगैरे त्यांनी दिलेलं आहे सगळी माहिती आणि सगळी माहिती आपण व्यवस्थितरित्या दिलेली आहे. एखादी माहिती आपल्याला कळली नसेल तर कमेंट करू शकता आणि व्हिडिओ चांगला वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, मित्रांना शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.